कविताच क्राफ्ट कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. हॅलो फ्रेंड्स, कविताच क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजच्या भागात आपण क्रोशाचे हे छानसे पाऊच कसे बनवायचे हे पाहणार आहे. तर इथे मी 2 कलर वापरून हा पाऊच बनवलेला आहे. फक्त सिंगल क्रोशे वापरलेले आहेत. इथे मी खालचा जो बेस आहे तो आपल्याला 4 लाईनचा विणायचा आहे आणि वरच्या ज्या डार्क पिंक कलरच्या लाईन्स आहेत त्या मी 5 विणलेल्या आहेत आणि पुढच्या 8 लाईन मी फेंट पिंक कलरने विणलेले आहेत. तर याच पद्धतीने मी सिंगल कलरमध्ये सुद्धा हे पाऊच बनवलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कलर कॉम्बिनेशन करू शकता. तर हे पाऊचेस तुम्ही संक्रांतीचं वाण म्हणून सुद्धा देऊ शकता. तर सुरुवात करूया आपण विणकाम करायला. तर हे विणण्यासाठी आपण इथे सॉफ्ट मिल्क कॉटनची 5 प्लाय वूल वापरत आहे आणि या ठिकाणी मी डार्क पिंक आणि बेबी पिंक कलर वापरणार आहे. सुरुवातीला आपल्याला मॅजिक रिंग विणायचे. त्यासाठी बोटावर 3 वेळा वेढे घ्यायचे आणि या ठिकाणी 3.25 mm क्रोशे हुक मी वापरणार आहे. आता आपल्याला या 2 वेढ्यामधून तिसरा वेढा अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे आणि यानंतर एक चेन विणून घ्यायची. आता आपल्याला या लूपमध्ये विणकाम करायचं आहे. टोटल 8 सिंगल क्रोशे मी इथे विणणार आहे. यानंतर आता आपल्याला हे लूप क्लोज करून घ्यायचं आहे. त्यासाठी हा जो लोकरीचा एंड आहे तो आपल्याला अशा पद्धतीने मध्ये सुई इन्सर्ट करून ओढून घ्यायचं आहे. पुन्हा सुई बाहेर काढून आपण लूप क्लोज करून घ्यायचं आहे आणि यानंतर आता आपल्याला डायरेक्टली दुसरा राऊंड विणायला सुरुवात करायची आहे. इथे कुठेही आपण स्लिप स्टिच घालणार नाही आहे. तर दुसऱ्या राऊंडची मी इथे सुरुवात करून घेते. तर हा जो पहिला स्टिच आहे आपण विणलेला त्यामध्ये 2 सिंगल क्रोशे विणायचे आणि आता इथे मी स्टिच मार्कर घालणार आहे. यामुळे आपल्याला राऊंड कुठे स्टार्ट झालाय हे लक्षात येईल. आता पहिल्या स्टिचमध्ये आपण ऑलरेडी 2 सिंगल क्रोशे विणलेले आहेत. असंच आपल्याला पुढच्या 7 स्टिचेसमध्ये 2 सिंगल क्रोशेचा सेट विणायचा आहे. अशा प्रकारे आपला दुसरा राऊंड इथे विणून कंप्लीट झालेला आहे. आता हे जे स्टिच मार्कर आहे ते आपल्याला काढायचं आहे आणि तिसऱ्या राऊंडची सुरुवात करायची आहे. तर या ठिकाणी पहिल्या स्टिचमध्ये 1 सिंगल क्रोशे आणि नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेचा सेट. हा आपला तिसऱ्या राऊंडसाठीचा पॅटर्न असणार आहे. तर इथे पहिला जो आपण 1 सिंगल क्रोशे विणला त्यामध्ये मी इथे स्टिच मार्कर घालते. आता आपला पॅटर्नचा पहिला 2 स्टिचेसचा सेट जो आहे तो विणून झालेला आहे. याच पद्धतीने आपला हा पॅटर्न पुढे 7 वेळा रिपीट होणार आहे. पहिल्या स्टिचमध्ये 1 सिंगल क्रोशे आणि दुसऱ्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेचा सेट. पुन्हा 1 सिंगल क्रोशे, त्यानंतरच्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे. असं आपल्याला आता इथे शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे.
तर या ठिकाणी आपला तिसरा राऊंड कंप्लीट झाला आहे. आता इथे मी स्टिच मार्कर काढून चौथ्या राऊंडची सुरुवात करते. चौथ्या राऊंडसाठी आता आपल्याला पहिल्या 2 स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे विणायचं आहे आणि तिसऱ्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेचा सेट. तर या ठिकाणी सुद्धा आपण जिथे पहिला सिंगल क्रोशे विणला आहे तिथे स्टिच मार्कर लावून घ्यायचं आहे. आणि यानंतर आता आपला हा पॅटर्न आहे चौथ्या राऊंडसाठीचा, तो 7 वेळा रिपीट करायचा आहे. तर हा जो पॅटर्न आहे तो आहे पहिल्या 2 स्टिचेसमध्ये सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेचा सेट. असं मी आता शेवटपर्यंत विणून घेते. तर इथे तर मी शेवटचा स्टिच मार्कर काढून टाकते. आणि या ठिकाणी आता आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे, कारण पुढचा राऊंड जो आहे तो आपला वरच्या साईडला अशा पद्धतीने टर्न होणार आहे. तर पुढे वर आपण डार्क पिंक कलरच्या 5 लाईन सिंगल क्रोशेच्या विणणार आहे. तर इथे मी पुढे स्लिप स्टिच घातला आहे. यानंतर एक चेन विणायची आणि आता इथे जो स्टिच दिसतोय त्याच्या फक्त वरच्या लूपमध्ये आपल्याला सिंगल क्रोशे विणायचं आहे. तर यामुळे काय होणार आहे, इथे बेससाठी एक लाईन तयार होते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशी लाईन आपल्याला तयार करायची आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे असं आपल्याला हा 5वा राऊंड विणून घ्यायचा आहे. तर इथे सुद्धा आपल्याला स्टिच मार्कर लावायचं आहे, कारण आपल्याला प्रत्येक लाईन कुठे सुरुवात होते हे समजायला हवं आहे. तर या ठिकाणी आपला 5वा राऊंड विणून कंप्लीट झालेला आहे. आता 6व्या राऊंडसाठी मी इथला स्टिच मार्कर काढते आणि इथे आता आपल्याला पूर्ण स्टिचमधून सिंगल क्रोशे विणायचे. इथे आपली ऑलरेडी खालच्या साईडला बॉर्डर तयार झालेली आहे. आता फक्त आपल्याला सिंपल सिंगल क्रोशे विणत जायचे. तर हा जो पहिला स्टिच आहे आपण विणलेला, तिथे आपल्याला स्टिच मार्कर घालायचा आहे
म्हणजे आपल्याला स्टिचेस काउंट करण्याची गरज पडत नाही. लाईन कुठे एंड होते हे आपल्याला समजून येतं. तर इथे आता प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे असं आता मी विणत जाणार आहे. अशा प्रकारे इथे 6वी लाईनसुद्धा माझी विणून तयार झालेली आहे. आता या पुढच्या 3 लाईन मी सेम याच पद्धतीने विणणार आहे. तर टोटल आपल्याला डार्क पिंक कलरच्या अशा पद्धतीने 5 लाईन विणून कंप्लीट करायच्या आहेत. तर उरलेल्या 3 लाईनसुद्धा मी या पद्धतीने सिंगल क्रोशे विणून घेते आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहूयात. या ठिकाणी माझ्या 5 लाईन विणून कंप्लीट झालेल्या आहेत. आता आपल्याला हे स्टिच मार्कर काढायचं आहे आणि या ठिकाणी स्लिप स्टिच घालायचं आहे. यानंतर एक चेन विणून आपल्याला ही लोकर इथे कट करून घ्यायची. आता आपल्याला हुक अशा पद्धतीने पुल केल्यानंतर इथे आपोआप एक नॉट बसून जाते. यानंतर इथे जो मधला मॅजिक रिंगचा पार्ट आहे या ठिकाणी आपल्याला सुईने आतमध्ये हे शिवून घ्यायचं आहे. इथे पहिल्यांदा आपण गाठ मारून लोकर फिक्स करून घेतली आहे या ठिकाणी, कारण मॅजिक रिंग ज्यावेळी आपण घालतो त्यावेळी कुठेही नॉट बसत नाही सुरुवातीला, त्यामुळे हा मधला पार्ट लूज होण्याचे चान्सेस असतात. तर या ठिकाणी नॉट घालून मग लोकर आतमध्ये शिवून घ्यायची आहे. यानंतर एक्स्ट्राची लोकर कट करून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपला हा खालचा बेसचा पार्ट तयार झाला आहे. आता बेबी पिंक कलरने आपल्याला विणकाम करायचं आहे. तर त्यासाठी या पिंक कलरच्या लोकरीची स्लिप नॉट घालायची. आणि ज्या ठिकाणी आपण स्लिप स्टिच घातलं आहे त्याच स्टिचमध्ये मी इथे ही लोकर अटॅच करून घेणार आहे. अशा पद्धतीने फक्त हे लूप बाहेरच्या साईडला ओढून घ्यायचं आहे आणि एक चेन विणायची. आता या पुढच्या प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला सिंगल क्रोशे विणत जायचं.
तर अशा प्रकारे आपला पिंक कलरचा पहिला राऊंड इथे कंप्लीट झाला आहे. आता इथून पुढे पुन्हा आपल्याला सिंगल क्रोशे विणायचं आहे. तर इथे पुढे मी सिंगल क्रोशे कंटिन्यू करते आणि हा जो पहिला स्टिच आपण विणतोय पुढच्या लाईनचा, तिथे मी पुन्हा स्टिच मार्कर लावणार आहे. आता या पुढच्या 5 लाईन मी पुन्हा सिंगल क्रोशेच्या विणून घेणार आहे. तर या ठिकाणी प्रत्येक लाईनच्या सुरुवातीला आपण स्टिच मार्कर लावणार आहे, ज्यामुळे आपल्याला आपली लाईन कुठे एंड होते हे समजतं. तर अशा पद्धतीने पुढच्या 5 लाईन मी विणून घेते आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहूयात. या ठिकाणी एकूण 6 वेळा माझ्या बेबी पिंकच्या सिंगल क्रोशेच्या लाईन विणून झालेल्या आहेत. आता आपल्याला पुढच्या लाईनसाठी सुरुवातीला एक चेन विणायची आहे, पुढचा एक स्टिच स्किप करायचा आहे आणि त्यानंतरच्या 3 स्टिचेसमध्ये एक सिंगल क्रोशे विणायचं आहे. पुन्हा एक चेन, नेक्स्ट स्टिच आहे खालचा तो स्किप करायचा आहे आणि त्यानंतरच्या 3 स्टिचेसमध्ये एक सिंगल क्रोशे विणायचं आहे. पुन्हा एक चेन, खालचा एक स्टिच स्किप करायचा आहे आणि पुढच्या 3 स्टिचेसमध्ये एक सिंगल क्रोशे विणायचे. एक चेन, पुन्हा स्टिच स्किप करून एक सिंगल क्रोशे 3 वेळा, एक चेन, एक सिंगल क्रोशे 3 वेळा. अशा पद्धतीने आपल्याला कंटिन्युअस विणकाम करायचं आहे जोपर्यंत आपला पहिला हा जो एक चेनचा गॅप आहे तो येत नाही तोपर्यंत. तर इथे टोटल आपल्याला 8 होल्स मिळत आहेत. तर या ठिकाणी 3 सिंगल क्रोशे घातल्यानंतर इथे आपल्याला पहिला होल मिळतोय. तर या ठिकाणी आपलं हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता या एक चेनच्या गॅपमध्ये मी सिंगल क्रोशे विणते, त्यानंतरच्या पुढच्या 3 स्टिचेसमध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा एक चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, त्यानंतरच्या 3 स्टिचेसमध्ये सिंगल क्रोशे. असं आपल्याला हा जो शेवटचा राऊंड आहे तो पूर्ण सिंगल क्रोशेचा विणून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी शेवटच्या गॅपपर्यंत विणकाम केलेलं आहे. आता इथे आपल्याला पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालून एक चेन विणायचे आणि इथे ही लोकर कट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपला पाऊच विणून झालेला आहे. आता याला आपल्याला स्ट्रिंग अटॅच करायची आहे. तर या ठिकाणी मी डार्क पिंक कलरमध्ये 90 चेन विणून घेतल्यात आणि ही अशा पद्धतीची स्ट्रिंग इथे तयार झालेली आहे. तर ही आता आपण हे जे एक चेनचे गॅप बनवून होल तयार केलेत
त्यामध्ये इन्सर्ट करायचे. तर त्यासाठी सुईमध्ये पहिले मी अशा पद्धतीने ही लोकर शिवून घेते आणि कोणत्याही एका होलमधून आपण अशा पद्धतीने हे स्ट्रिंग आहे ती ओढून घेणार आहे. तर इथंपर्यंत स्ट्रिंग ओढल्यानंतर आपल्याला हे जे दुसरं एंड आहे ते या ऑपोजिट साईडला गेलेलं हवं आहे. तर त्यामुळे पुन्हा मी या साईडने सेम ठिकाणाहून स्ट्रिंग इन्सर्ट करत जाणार आहे. आणि या साईडला आपल्याला पाऊचचं दुसरं टोक आणायचं आहे अशा पद्धतीने. तर या ठिकाणी मी इथे ही स्ट्रिंग इन्सर्ट करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपला हा पाऊच इथे तयार झालेला आहे. आता याला आपल्याला इथे टॅसल्स लावून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी डार्क पिंक कलरने आपल्याला या लोकरीच्या 5 स्ट्रँड्स कट करून घ्यायचे. आणि या स्ट्रँड्स आता आपल्याला इथे टोकाला पहिल्या चेनमध्ये इन्सर्ट करून घ्यायचे. जशी मी ही एक स्ट्रँड इन्सर्ट केली तशा एकूण मी 5 स्ट्रँड्स मी यामध्ये ओढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने एकूण 5 स्ट्रँड्स मी या शेवटच्या चेनमध्ये ओढून घेतलेले आहेत. आता आपल्याला पुन्हा याला लोकरीने रॅप करून घ्यायचं आहे. तर थोडासा मोठा लोकरीचा तुकडा मी इथे कट करून घेतला आहे. आता इथे एकदम टाईटली पकडून आपल्याला हे या 5 स्ट्रँडना रॅप करून घ्यायचं आहे. आणि यानंतर शेवटी गाठ मारून इथे एकदम हे टाईट बांधायचं आहे. आता हे जे गाठ मारलेले जे 2 टोकं आहेत लोकरीची ती आपल्याला पुन्हा या आतल्या साईडला इन्सर्ट करून घ्यायचे. तर इथे जी गाठ मारली होती ती सुद्धा आपली आतल्या साईडला गेलेली आहे. आता इवन करण्यासाठी एक लाईनमध्ये कट करायचं आहे आणि ही जी सुई आहे त्याने फक्त आपल्याला हे स्प्लिट करायचे आहेत लोकरीचे एंड्स. याच्यामुळे इथे एक असा छान असा टॅसल बनवून जातो.
अशाच पद्धतीने मी इथे दुसऱ्या साईडला सुद्धा हा टॅसल बनवून घेते आणि त्यानंतर आपला पाऊच कसा दिसतोय ते आपण पाहूया. तर या ठिकाणी दोन्ही साईडला मी इथे टॅसल्स तयार करून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता की हा आपला छोटासा छानसा पाऊच इथे तयार झालेला आहे. अशा पद्धतीने याच्या आतमध्ये तुम्ही संक्रांतीची कोणतीही छोटी वाणाची वस्तू असते, निरी पिन, नथ अशा पद्धतीच्या वस्तू घालून हे पाऊच गिफ्ट म्हणून देऊ शकता. तर याला मी दोन्ही साईडने तुम्हाला पुल करून दाखवते. पुल केल्यानंतर एकदम छान असा शेप इथे पाऊचला मिळतो आणि लोकर जाड असल्यामुळे एकदम ताठ असं हे व्यवस्थित शेप राहतोय. तर याच पद्धतीचे कलर कॉम्बिनेशन वापरून मी आणखी काही पाऊच तयार केले आहेत. हा पिंक कलरचा पाऊच आणि त्याचबरोबर डार्क कलरचा हा पाऊच आहे, तो मी इथे तयार केलेला आहे. आणि याच पद्धतीने ब्ल्यू कलरमध्ये सुद्धा मी डार्क ब्ल्यू आणि फेंट ब्ल्यू कलर वापरून पाऊच तयार केला आहे आणि या दोन्हीचं कॉम्बिनेशन वापरून अशा पद्धतीचा हा तिसरा पाऊच मी इथे तयार केलेला आहे. तर या पद्धतीने एकदम कमी वेळात होणारी आणि एकदम क्यूट अशी वस्तू तुम्ही संक्रांतीचं वाण म्हणून देऊ शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणखी एका क्रिएशनसोबत.